सध्या सगळ्यात जास्त व्हायरल होत असलेली न्यूज म्हणजेच योगेश पाटील सरांची. त्यांनी जी आपल्या परिवारासह आत्महत्या केली, त्याबद्दल खरंच खूप वाईट वाटत आहे. पण माझं एक मत असं आहे, की आपल्याला कोणत्याही प्रकारचं शेअर मार्केटचं नॉलेज नसताना शेअर मार्केटमध्ये उतरणं, त्यातल्या त्यात ट्रेडिंग करणं, हे फार चुकीचं आहे. तुम्हाला वाटत असेल, की मी असं का म्हणतोय? जसं की शेअर मार्केट म्हणजे काही असा जुवा नाही आहे, की आपण त्यामध्ये पैसे लावले आणि आपण आउट झालो. पण कसं आहे माहिती आहे का, ट्रेडिंगचं एक चांगल्या प्रकारचं नॉलेज जसं की टेक्निकल एनालिसिस किंवा आपल्याला फंडामेंटल एनालिसिस, कॅन्डलस्टिक पॅटर्नची स्टडी पूर्ण असल्याशिवाय आपण शेअर मार्केटमध्ये उतरायला नाही पाहिजे. त्यातल्या सरनी अजून एक चूक केली, की त्यांनी इन्व्हेस्टमेंट नाही केली. त्यांनी काय केले, फक्त ट्रेडिंग करत गेले. ट्रेडिंग हा असा एक हे आहे, की आपण काय करतो, ट्रेडिंगमध्ये आपल्याला नॉलेज नसते. कोणीतरी आपल्याला एक टिप्स देते. आपण मग त्यानुसार पैसे लावतो. मग त्यामध्ये काय होते, आपल्याला चूक होते. मग ते पैसे काढण्यासाठी आपण पुन्हा प्रयत्न करतो. पण यात होते काय माहिती आहे का, आपले पहिले तर पैसे जातात आणि नंतर आपण रिवेंज म्हणून जो दुसरा ट्रेड घेतो त्याच्यात सुद्धा पैसे जातात. पण असं नाही करायला पाहिजे. शेअर मार्केटमध्ये कधी पण इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे. मागची 30 वर्षाची हिस्ट्री पाहत असली आपण, तर शेअर मार्केटमध्ये म्युच्युअल फंड मार्फत जर आपण इन्व्हेस्टमेंट केली, तर आपल्याला चांगल्या प्रकारे परतावा मिळालेला आहे. हालाकी लोकांनी तो बऱ्याच घेतलेला पण आहे. पैसेसुद्धा मल्टीबॅगर झालेले सुद्धा आहे. पण कसं आहे माहिती आहे का, आपल्याला थोडा विचार करावा लागते. लालच नाही जमत. आपण काय करतो, की सकाळी पैसे लावले, की संध्याकाळी पैसे आले पाहिजे. काही लोकांचे बघतो, कोणी आपल्याला टिप्स देतात, कोणी व्हिडिओ बनवतात. असे बरेच लोक आहेत, की जे काही सांगतात, की चला तुम्ही आमचा ट्रेड घ्या, तुम्हाला इतके पैसे भेटतील. पण असं कधी घडत नसतं. जर त्यांनी जर खरोखर जर त्याचे जर ट्रेड करून जर पैसे कमावले असते ना, त्यांनी तुम्हाला टिप्स दिल्याच नसत्या. कसं असते माहिती आहे का, शेअर मार्केटमध्ये लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट ही केव्हाही चांगली. माझं म्हणणं असं आहे, की तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करा ना. काय प्रॉब्लेम आहे? 15-20 वर्ष, 20-30 वर्ष होल्ड करा. आता जसं की सरला त्यांच्या पगाराचं एक इन्कम होतंच. सरला फक्त लाँग टर्मची इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे होती. पण सरनं ती न करता सर काय केले माहिती आहे का? कुणाच्यातरी एक ऐकण्यावर गेलेत आणि त्यांनी टिप्स घेतल्या आणि त्यांनी ट्रेड घेत गेले. आणि अजून एक गोष्ट महत्त्वाची सांगतो, की कसं आहे माहिती आहे का? शेअर मार्केटमध्ये जो आपण पैसा टाकतो, तो कधीच उसना घेऊन किंवा कर्ज घेऊन असं नाही टाकायला पाहिजे. तुम्ही तुमचा जे इन्कम आहे, त्या इन्कममध्ये तुमचं जे काही खर्च गेल्यानंतर तुमच्याकडे जो पैसा उरतो, ज्याचं आपल्याला सध्याच्या काळात काही काम पडत नाही, असा पैसा आपण शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करायला पाहिजे म्युच्युअल फंड मार्फत. म्हणजे काय होते माहिती आहे का, आपल्याला लाँग टर्मची एक कंपाउंडिंगचा जो फायदा असतो, तो आपल्याला म्युच्युअल फंडमधून घेता येतो. बघा माझं सांगायचं एवढं हे होतं, की बाबा असं मी काय झालं, मी बऱ्याच लोकांचे कमेंट्स ऐकले, की शेअर मार्केट एक जुवा आहे, लोकं बरबाद होत आहेत. पण असं काही नसते. आपण काय करायला पाहिजे, एक चांगल्या ॲडवायझरच्या मार्फत आपण काम करून शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. बस माझं एवढंच मत आहे बघा.